काय होईल जर साक्षात अक्कलकोटच्या राजेनेच स्वामींच्या परीक्षा घ्यायचं ठरवलं तर? एका साध्या संन्यासाने राजवाड्यात असं काय करून दाखवलं की संपूर्ण राजघराणे त्यांच्या चरणी नतमस्तक झालेलं होतं? आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्र अध्याय 6 सारांश, जिथे स्वामींनी अपार शक्ती अनुभव जगाला आलेला होता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अध्यायाच्या शेवटी मी तुम्हाला स्वामींचं गुप्त आशीर्वाद सांगणार आहे. तोपर्यंत तुमचं घराचं संरक्षण करेलच. स्वामी समर्थ महाराज आता अक्कलकोटच्या नगरीचे अविभाज्य अंग बनलेले होतं. वडांच्या झाडाखाली त्यांचे आसन म्हणजे साक्षात कैलासचा अनुभव देणारे पवित्र स्थान झालेलं होतं. महाराजांच्या दर्शनासाठी आता केवळ सामान्य लोकच नाही तर मोठे मोठे अधिकारी सुद्धा येऊ लागलेलं होतं. स्वामींच्या केवळ एका हुंकाराने भक्ताच्या मनातील भीतीच्या क्षणात शेवट होत असे. अक्कलकोटमधील प्रत्येक कणातून आता श्री स्वामी समर्थ नामाचे दिव्य ध्वनी ऐकू येत राहिलेले होते. महाराजाने तिथे राहून लोकांना शांतता, भक्ती आणि कर्माचा नवा मार्ग दाखवलेला होता. स्वामींच्या भोवती नेहमी एक अलौकिक तेज असे, जे पाहून नास्तिकांची सुद्धा मते गुंग होत असे. अक्कलकोट आता संपूर्ण विश्वाचे आध्यात्मिक शक्तिपीठ म्हणून वेगाने नावरूपास येत होते. अक्कलकोटचे तत्कालीन राजे मालोजीराव यांच्या कानावर स्वामींच्या कीर्तीची बातम्या पोचलेले होतं. राजघराण्यातील लोकांनी सुरुवातीला वाटले की हा कोणीतरी सामान्य साधू किंवा गारुडी असावा. राजाच्या मनात स्वामींची परीक्षा घेण्याची एक सुप्त आणि इच्छा निर्माण झालेले होतं. राजाने विचार केला की हे जर साक्षात ईश्वर असतील तर त्यांनी माझ्या मनातील ओळखावे. राजवाड्यातील स्वामींना निरोप धाडण्यासाठी आले की महाराजांनी दर्शनासाठी राजवाड्यात कृपया यावे. स्वामींनी हे सर्व खेळ ठाऊक होते, कारण ते साक्षात अंतर्यामी आणि ब्रह्मांड नायक होते. महाराजांनी सुरुवातीला राजवाड्यात जाण्यास नकार देऊन आलेला होता. अहंकाराला एक धक्का दिलेला होता. शेवटी राजा स्वामींच्या दर्शनासाठी वडांच्या झाडाखाली अत्यंत नम्रतेने चालत आलेले होते. राजाने स्वामींच्या समोर एक सोन्याचं ताट ठेवलं होतं. त्यात हिरे माणिके अर्पण केलेले होतं. स्वामींनी त्या मौल्यवान दागिन्याकडे पाहिले आणि एखाद्या कचऱ्यासारखे लांब असं फेकून दिलेलं होतं. राजाला हे पाहून धक्का बसला, पण स्वामींच्या मनात राजाच्या मनातील शंका ओळखून एक स्मित हास्य केलेलं होतं. स्वामींनी तिथल्या मातीतून सोन्याचे दागिने निर्माण करून दाखवलेलं होतं, जे पाहून राजाचे डोळे उघडलेले होतं. ज्याला निसर्ग सोन्याचा बनवता येतो त्याला तुझ्या सोन्याची काय गरज आहे, असा संदेश मिळालेला होता. राजाला समजले की स्वामी केवळ चमत्कारी पुरुष नाहीत तर साक्षात ईश्वराचे रूप आहेत. राजाने महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि आपल्या अहंकाराचा तेथेच पूर्ण नायनाट केलेला होता. ही लीला सांगतो की ईश्वरासमोर तुमची श्रीमंती नाही तर तुमची निष्ठा सर्वात मोठी असते. चोळापाची स्वामींवर असलेली भक्ती पाहून खुद्द देव सुद्धा भारावून गेलेला होता. एकदा चोळापांना खूप मोठा तापाचा त्रास झालेला होता आणि ते अंथरुणाला खिळून होते. स्वामींनी स्वतः आपल्या हाताने चोळापाच्या कपाळावर पाणी लावलेलं होतं आणि तापही लगेच एका क्षणामध्ये पाळलेला होता. स्वामी आपल्या भक्तासाठी कधी डॉक्टर तर कधी माऊली बनून धावून येत असतं. चोळापाच्या साध्या घरात स्वामींनी जो आनंद मिळत असे तो मोठमोठ्या राजवाड्यात सुद्धा मिळत नसते. माझा भक्त जिथे असेल तिथे मी धावून जाईन, हे वचन स्वामींनी येथे सार्थ करून दाखवलेलं होतं. चोळाप्पा आणि स्वामींच्या या नात्यांचा अनुभव आजही भक्तांना प्रेरणा देतो. हा अनुभव ऐकताना भक्ताच्या मनातील एकटेपणाची भीती कायमची नष्ट होऊन जाते. काशीहून एक मोठा पंडित अक्कलकोटमध्ये स्वामींना शास्त्रार्थ हरवण्यासाठी आलेला होता. त्याला वाटलं की हा संन्यासी केवळ चमत्कार करतो, याला ग्रंथाचे कायच ज्ञान असणार. स्वामींनी त्याला एकही उत्तर न देता तिथे उभ्या असलेल्या एका बैलाच्या डोक्यावर हात ठेवलेला होता. तो बैल साक्षात वेद बोलू लागलेला होता. हे पाहून त्या पंडिताची सर्व बुद्धी आणि गर्व गळून पडलेला होता. प्राण्यांना सुद्धा ज्ञान बनवायची ताकद केवळ अक्कलकोटच्या स्वामींच्या एका अंगठ्यात आहे. पंडितांनी स्वामींचे पाय धरले आणि तो
त्यांचे जन्मभराचा निस्सीम भक्त झालेला होता. खऱ्या ज्ञानापेक्षा पोट्या वाचण्यापेक्षा स्वामींच्या नामात लीन होणे जास्त महत्त्वाचं होता. हा प्रसंग आजही आपल्या अहंकार मारण्यासाठी एक खूप मोठे औषध म्हणून काम करत असते. एका भक्ताला खूप भयानक असा आजार झालेला होता. वैज्ञानिक तर हात टेकलेले होते. त्या भक्ताच्या पत्नीने स्वामींच्या नावाने 21 दिवस कडक उपवास केलेला होता. महाराजाकडे करुणा भागलेली होती. स्वामींनी तिला स्वप्नात येऊन एक विशिष्ट ठिकाणी विभूती शोधण्यास सांगितलेलं होतं आणि मार्ग दाखवलेला होता. जेव्हा त्या भक्ताने ती विभूती लावली तेव्हा त्याचा असाध्य रोग मुळापासून नष्ट झालेला होता. मृत्यूच्या दाढेतून ओढून काढण्याची शक्ती केवळ स्वामी समर्थांच्या दिव्य नामात आहे. श्रद्धा असेल तर पहाड सुद्धा हलवता येतात. हे स्वामींनी पुन्हा एकदा जगाला सिद्ध करून दाखवलेला होता. ही प्रचिती ऐकून हजारो भक्तांच्या डोळ्यातून भक्तीचा आणि आनंदाचा पूर वाहू लागलेला होता. आजही हजारो भक्त या अध्यायाचा आधार घेऊन आपल्या जीवनात रोगावर विजय मिळवत आहेत. तुम्हीही करा. स्वामी अनेकदा तासनतास मौन बाळगत होते. आकाशाकडे बघून काहीतरी इशारा करत असते. भक्तांना वाटते की स्वामी कोणाच तरी बोलत आहेत, पण तिथे तर साक्षात शून्य अवस्था असे. हे मौन म्हणजे विश्वाच्या कल्याणासाठी चाललेली एक खूप मोठी प्रक्रिया होती. स्वामींच्या त्या शांततेत भक्तांना त्यांची सर्व प्रश्नांचे उत्तर मिळत असे. अक्कलकोटचे ते वडाचे झाड म्हणजे आता साक्षात कल्पवृक्ष आणि शक्तीचे केंद्र बनलेलं होतं. निसर्गातील वारा, पाऊस आणि ऊन सुद्धा स्वामींच्या आज्ञेशिवाय तिथे काहीही करू शकत नव्हता. हे रहस्य आजही भक्तांना सांगते की स्वामी जरी शांत असले तरी आपल्यासाठी कार्य हे करतच असतात. स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोट ही आता केवळ नगरी राहिली नाही, तर ते पृथ्वीवरचा स्वर्ग झालेलं होतं. अध्याय 6 मध्ये स्वामींनी एका कामगाराला कर्माच्या सिद्धांताबद्दल खूप मोलाची शिकवण दिलेले होते. ते म्हणाले, तुझ्या हातातील कष्ट हे तुझे भाग्य आहे, त्याला कधीही कमी लेखू नकोस. जर तुमची मेहनत प्रामाणिक असेल तर स्वामी फळ द्यायला कधीच मागे राहणार नाहीत. संकटातून घाबरणं पळणे म्हणजे भक्ती नाही, तर संकटाचा सामना करणे म्हणजे खरी भक्ती होय. स्वामींच्या या उपदेशाने भक्तांच्या मनात एक नवीन जिद्द निर्माण झालेले होतं. हा उपदेश आजही आपल्या सर्वांना यशाच्या मार्गावर चालवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देते. जो कोणी हा 6वा अध्याय श्रद्धेने ऐकल त्यांच्या मार्गातील सर्व अडथळा नायनाट होईल. तुमच्या घरावर किंवा कुटुंबावर जर कोणाची वाईट नजर असेल तर या अध्यायाने पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. स्वामींचे वचन दिलेलं आहे की माझा 6वा अध्याय जो ऐकेल त्याचे घर मी संकटातून वाचवीन. या अध्यायाचा प्रभाव तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धीचा पाऊसच पडेल. व्हिडिओच्या शेवटी जो रक्षा मंत्र मी देणार आहे ते तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करेल. अध्यायाचे श्रवण म्हणजे साक्षात स्वामींच्या सानिध्यात बसून आशीर्वाद घेण्यासारखे आहे. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींच्या समोर ती मवाळ आणि शांत होतात. विश्वासाने एक पाऊल उचला की स्वामी तुमच्यासाठी यशाचे सर्व दार उघडायला सदैव तयार आहेत. माझ्या लाडक्या स्वामी परिवारानो, हा होता अध्याय 6वाचा दिव्य आणि समर्थशाली प्रवास. स्वामींच्या या लीलेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात अंधाराचा कायमचा नायनाट केलेला आहे. जर तुम्हाला या व्हिडिओतून थोडा तरी प्रेरणा मिळाला असेल तर पॅटर्न वेगळा चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओचा टार्गेट आहे 100 लाईक, 1000 व्ह्यूज. तुम्ही पूर्ण कराल अशी माझी खात्री आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींच्या या विशाल परिवाराची सदस्य व्हा. हा व्हिडिओ अशा मित्राला शेअर करा जो सध्या अपयशाने खचलेला आहे. त्याला मार्ग मिळेल. उद्या सकाळी किंवा दुपारी अध्याय 7 मध्ये आपण स्वामींच्या पुढच्या थरारक लीला पाहणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी पाठीशी आहेत तर जगातील कोणतीही शक्ती आपल्याला हरवू शकणार नाहीत. जो मूळ मंत्र मी सांगणार होतो व्हिडिओच्या शेवटी, तो मूळ मंत्र आहे अक्कलकोटच्या वटवृक्षापाशी जाऊन आपली इच्छा मागितलं तरी सर्व काही इच्छा पूर्ण होतात.
तेथे जाऊन खाली शांतपणे 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ यांचे तारका मंत्र म्हणावे. जमल्यास किंवा शक्य झाल्यास स्वामी चरित्राचं पठणही एक पाठ तिटक करून या. तेही मनोभावे तुमची सर्व इच्छा गुरुवारपर्यंत पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.